फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे. आपल्याकडे ज्या थोड्या थोड्या भाज्या उरतात ना, त्या भाज्यापासनं सुंदर असा मसाले भात बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे 1 घाटा लसूण, अद्रक, हिरवी मिरची, सांबार आणि कढीपत्ता याचं एक हिरवं वाटण बनवलं आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यामध्ये सर्वात आधी मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि शेंगदाणे आणि तेजपान टाकून याला 30 सेकंद तरी मस्त असं फ्राय करून घेतलं. आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि यालासुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आपला कांदा गोल्डन ब्राऊन झाला की याच्यामध्ये आपण आपलं हिरवं वाटण टाकायचं आहे सगळंच्या सगळं आणि यालासुद्धा मस्त असं खमंग असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून घेतलेली आहे आणि गोडा मसाला तर आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. मी इथे 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि गोडा मसाला टाकलेला आहे. आता यालासुद्धा मस्त असं आपण फ्राय करून घ्या. तोवर आपण आता भाज्यांकडे वळूया. तर माझ्याकडे थोडीशी पत्ताकोबी, थोडीशी फुलकोबी आणि 2 शिमला मिरची, 1 वांगं आणि 1 बटाटा उरलेला होता. थोडेसे वाटाणे उरलेले होते. तर या सगळ्याला मी छान मस्त असं चॉप करून घेतलं आणि याला चॉप केल्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ असं धुवून घेतलं आणि आता ह्या धुतलेल्या भाज्यांचं पाणी सगळं निथळून घेतलं आणि यालासुद्धा मी मसाल्यामध्ये टाकून घेतलं. आता मसाल्यामध्ये टाकल्याच्या नंतर याला आपल्याला 2 मिनिट तरी या मसाल्यामध्ये आपल्याला या भाज्यांना फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सगळ्या मसाल्या आपल्या अशा भाज्या सगळ्या आपल्या फ्राय करून झाल्या की याच्यामध्ये आपल्याला आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि नंतर भाज्या आणि तांदळाला आपल्याला परत 2 मिनिट असंच वाफेवरती कुक करायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला 3 ग्लास पाणी टाकायचं आहे. मी मोजून 3 ग्लास पाणी टाकलं कारण मसाले भात हा मोकळा मोकळा छान वाटतो. आपल्याला कसं स्पायसी पाहिजे आहे, मीठ किती पाहिजे आहे त्यानुसार आपण टाकू शकता. माझ्या या पद्धतीने आपणसुद्धा एखाद्या वेळा तरी मसाले भात नक्की करून बघा. याच्यामध्ये माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक झाली की मसाले भात तर खूप सुंदर बनवला, पण याचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. पण चला, माझ्या मैत्रिणी समजून घेतीलच मला. नंतर मग मी इथे चण्याची भाजी आणि पुऱ्या बनवल्या आणि अशा प्रकारे आम्ही मस्त असं या जेवणाला एन्जॉय केलं. आपणसुद्धा करू शकता. चला तर मग माझ्या चॅनलच्या जर रेसिपी आपल्याला आवडत असतील तर नक्की आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. बाय माझ्या मैत्रिणींनो.